ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की कशा पद्धतीने आणि आता सायली आणि अर्जुनसमोर प्रियानेच हा सगळा घातपात घडवून आणला होता हे लक्षात येणार. तर दुसऱ्या बाजूला आता प्रियावरती साक्षी ही बंदूक रोखणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं ह्या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर सध्या आता इकडे घरामध्ये सगळ्यांनाच काळजी वाटत असते की सायली अर्जुन कुठे असतील, कसे असतील, म्हणजे काही घडलं तर नसेल ना, अखेरीत सगळं व्यवस्थित असेल ना. कल्पना आणि प्रतिमा ह्या दोघीजणी देवाकडे प्रार्थना करत असतात की काहीही वाईट झालेलं नसू दे, काहीही चुकीचं घडलेलं नसू दे. आणि आता त्या दोघीजणींच्या प्रार्थनेला फळ पोहोचतं आणि आता सायली आणि अर्जुन हे अगदी सुखरूप त्या दोघींच्याही समोर येऊन उभे राहिलेले असतात. सायली अर्जुनला असं घरात आलेलं बघून कल्पना आणि प्रतिमाचा जीव भांड्यात पडतो. दोघंही जण आता धावत जातात. तर आता सायलीकडे प्रतिमा आत्या आणि अर्जुनकडे कल्पना जाते. दोघंही आता सायली आणि अर्जुन प्रतिमा आत्या आणि कल्पनाला म्हणत असतात की आम्ही ठीक आहोत, काळजी करू नका. तर आता आम्ही ठीक आहोत, काळजी करू नका हे शब्द त्यांच्या तोंडातले ऐकून प्रियाच्या हातामध्ये जो काचेचा ग्लास असतो तो खालीच पडतो आणि ग्लास आता फुटतो. प्रियाला हे बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काही कसं घडलं आणि हे सगळं म्हणजे काय कसं शक्य झालं. यांच्या गाडीच्या म्हणजे अगदी तुकडे झालेले, यांच्या गाडीला आग लागलेली मी स्वतः बघितलेली आहे माझ्या डोळ्यांनी. मग हे सगळं असूनही हे दोघं वाचले कसे काय, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. तिच्या डोक्यातला मुंग्या आलेल्या असतात, तिचं डोकं पूर्ण सुन्न झालेलं असतं. त्यावेळी आता लगेचच कल्पना आणि घरातले इतर सगळेच तिच्याकडे बघू लागतात आणि तिला विचारतात, काय गं, काय झालं, तू अशी सुन्न का उभी आहेस? सायली अर्जुन घरी आलेत हे बघून अजूनही तुला आनंद झालेला नाही आहे का? नाही म्हणजे ते दोघंही जण जेव्हा घरी आले नव्हते तेव्हा ते दोघं घरी येतील असं आम्ही सगळे बोलत होतो, पण तुझ्या तोंडात मात्र एकच होतं, काहीतरी घडलं असेल, काहीतरी झालं असेल. आणि आता एवढं सगळं होऊनही हे तुझ्या समोर उभे आहेत तरी तुझ्या चेहऱ्यावरती आनंदाची एक खूणही दिसत नाही आहे. त्यावर मग प्रिया बोलू लागते, अहो आई तसं काहीही नाही आहे. आनंद, तेच तर आनंद, खूप 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 आनंद झाला ना मला. आणि त्या आनंदाच्या भरातच माझ्या हातातनं ते कप खाली पडले, बस बाकी काही नाही. त्यावर कल्पना म्हणते, ग्लास होते तुझ्या हातात. तशी प्रिया म्हणते, हो 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 तेच 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 म्हणत होते मी, ग्लास काय कप तेच खाली पडले हो. आणि मग आता लगेचच प्रिया ड्रामे करू लागते. प्रियासुद्धा म्हणू लागते, सायली अर्जुन तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या गाडीचा तो भीषण अपघात झालेला बघून मला केवढा मोठा धक्का बसला होता. ते मला तर काही कळतच नव्हतं, पण तुम्ही दोघंजणं सुखरूप आहात हे बघून आता बरं वाटतंय. मला वाटलं होतं तुमचं काही बरं वाईट झालं की काय. त्याबरोबर मग आता हे ऐकून रविराजला राग येतो आणि रविराज हा म्हणू लागतो, तन्वी तुझ्या जिभेला काही हाड आहे का? अगं आता ते दोघंजणं तुझ्यासमोर सुखरूप अगदी व्यवस्थित ठणठणीत उभे आहेत, तरीही तू असं कसं काय बोलू शकतेस? खरंच मला कळत नाही, तू इतकी विचित्र कशी आहेस ते. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, बाबा अहो मी काय जाणून बुजून किंवा मुद्दामून काहीतरी वाईट घडावं असं बोलत नाही आहे, तर मी फक्त एवढंच म्हणते की मला वाटलं होतं काहीतरी वाईट घडलं आहे म्हणून, मी तेच सांगत होते हो. त्याबरोबर मग आता रविराज काका म्हणतात, पण काही वाईट घडलेलं नाही आहे ना, मग तू गप्प बस. आता खरं तर प्रियाला खूपच जास्त राग आलेला असतो. हे सगळं कसं काय झालं, हे दोघं कसे वाचले, हा खूप मोठा प्रश्न तिच्या मनात पडलेला असतो. पण आता ती तिकडनं वरती जाण्याऐवजी तिथेच थांबते. तिला जाणून घ्यायचं असतं की हे दोघंजणं नेमके ह्या सगळ्या प्रकरणातून वाचले कसे. प्रताप आता त्या दोघांनाही म्हणतो, तुम्ही दोघंजणं बसून घ्या. मग ते दोघंजणं बसून घेतात. विमल आणून सायली अर्जुनला पाणी देते. त्याबरोबर लगेचच आता कल्पना ही आता सायली आणि अर्जुनला विचारायला लागते की अरे जर तुम्ही दोघंजणं ठीक आहात तर कुणी ती अशी मूर्खासारखी बातमी छापून आणली होती, कुणी सांगितलं की तुमचा अपघात झाला आणि हे सगळं काय प्रकार आहे तो सगळा, आमचा जीव केवढा घाबरला होता तुम्हाला काय सांगू. अरे एका क्षणासाठी माझं काळीज तर धडधडायचं बंद झालं होतं अर्जुन, माहिती आहे का तुला. त्यावेळी आता अर्जुन आणि सायली लगेचच कल्पनाला म्हणत असतात, आई तुम्ही शांत व्हा, हे बघा एवढं काहीही झालेलं नाही आहे. सायली सांगत असते, आई ज्या गाडीचा अपघात झाला ती गाडी बरोबर होती आमचीच, पण त्या गाडीमध्ये आम्ही नव्हतो. त्यावर कल्पना म्हणते, म्हणजे. त्यावर अर्जुन सांगू लागतो, ॲक्च्युली मॉम काय झालं, आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर पडलो, गाडीमध्ये बसलो आणि आम्ही तिकडनं निघतच होतो. इतक्यात तिकडे एक ॲम्ब्युलन्स आली आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये एक क्रिटिकल पेशंट होता आणि आमची गाडी रस्त्यात आडवी असल्यामुळे त्या लोकांना त्यांची गाडी घेऊन जायला जमत नव्हतं. म्हणून मग आम्ही गाडीतनं खाली उतरलो आणि आम्ही विचार केला की आम्ही जरा त्या लोकांना मदत करावी.
मग पुढे सायली सांगू लागते, आम्ही त्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांच्याबरोबर जरा आतमध्ये जात होतो आणि आता आम्ही तिकडे गेलो आणि तोपर्यंतच इकडे हा सर्व अपघात घडला, असं आता अर्जुन म्हणतो. त्याबरोबर हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर आता अश्विन म्हणू लागतो, ते सगळं काहीही असो, बट थँक गॉड की तुम्हाला दोघांना काहीही झालेलं नाही आहे, तुम्ही दोघंजणं व्यवस्थित आहात. मला तर केवढं टेन्शन आलं होतं. त्यावर सायली म्हणत असते, तुम्ही सगळेजण आमच्यावर एवढं प्रेम करता, तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद, तुम्हा सगळ्यांची इच्छाशक्ती आमच्या पाठीशी होती, मग आम्हाला कसं काही झालं असतं. त्याबरोबर अर्जुनसुद्धा म्हणत असतो, तुम्ही आता सगळ्यांनी प्लीज जरा रिलॅक्स व्हा, आम्हाला काहीही झालेलं नाही आहे, प्लीज शांत व्हा. त्यानंतर मग सायली आणि अर्जुन हे दोघंजणं आता वरती आलेले असतात. तर चैतन्यसुद्धा त्यांच्याबरोबर वरती आलेलं असतो. चैतन्य म्हणत असतो, तुम्ही दोघांनी हे जे काही सांगितलं सायली बहिणी, अर्जुन, अरे हे सगळं खूप जास्त हॉरिएबल आहे, हे सगळं असं घडू शकतं याच्यावरती म्हणजे कोणाचा विश्वासच बसणार नाही, हे सगळं कोणीतरी जाणून बुजून घडवून आणल्यासारखं वाटतं आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, तू जे बोलतो आहेस त्याच्यावरच मलासुद्धा डाऊट आहे. आम्ही घरी आल्यानंतरही तू तन्वीचा चेहरा बघितलास का? आम्ही घरी आल्याचा आनंद कमी आणि टेन्शनच तिच्या चेहऱ्यावरती मला जास्त दिसत होतं, पण हे असं का, हे शोधून काढावं लागेल. सायली म्हणत असते, हो ना, मलासुद्धा तुमची गोष्ट अगदी पटते. आपल्याला दारामध्ये सुखरूप पाहून प्रियाला आनंद झाला नाही, तर प्रियाच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह होतं. हे सगळं कसं काय आणि हे दोघंजणं सुखरूप या सगळ्यातून बाहेर कसे पडले, असं मला तर दाट शंका आहे की हे सगळं काही प्रियानेच केलं असावं. तर अर्जुन म्हणत असतो, ह्या सगळ्यामध्ये जर खरोखर यावेळी तन्वीचा जरा जरी हात असेल ना, तर मी तन्वीला सोडणार नाही आहे बायको. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे प्रिया ही विचार करत असते की नाही, काहीही झालं तरी याचा अर्थ सायली अर्जुन त्या महिपतच्या हातातून सुखरूप वाचलेले आहेत. कधी नव्हे ते त्या महिपतला मी एक काम करायला लावलं, पण ते सुद्धा त्याने अपूर्ण केलं. आता मी त्या महिपतला आणि त्या नागोबालासुद्धा सोडणार नाही आहे मी त्या दोघांना, असा विचार करत आता माझं थोडं बाहेर काम आहे एवढं घरात सांगून प्रिया तिकडनं बाहेर पडते. आणि आता ती थेट पोलीस स्टेशनला महिपत आणि नागराज या दोघांनाही भेटायला येते. आता त्यांच्याकडे येऊन प्रियाचा खूप जास्त संताप झालेला असतो. प्रिया आता त्यांच्यावरती चिडते. प्रिया आता महिपतला म्हणत असते, कधी नव्हे ते एक काम सांगितलं होतं तुम्हाला, एक काम, पण ते सुद्धा तुम्हाला अजिबातच व्यवस्थित करायला जमलेलं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, त्या सायली आणि अर्जुनला दोघांनाही काही झालेलं नाही आहे. ते सायली आणि अर्जुन दोघंही अगदी ठणठणीत आहेत, अगदी व्यवस्थित घरी परत आलेत. ते सायली आणि अर्जुन घरी येऊन त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, ते दोघंही त्या गाडीमध्ये नव्हते ज्या गाडीचा तुम्ही अपघात घडवून आणला होता. तुमच्या माणसांना ना एक काम धड करायला जमत नाही, काही उपयोगाची नाही आहेत तुमची माणसं, नुसती खायला खार आणि धरणीला भार आहेत, समजलं का? अहो, एक काम तुम्हाला दिलं होतं ते सुद्धा तुम्ही बरोबर केलं नाहीत. तुम्हाला तुरुंगातनं सोडवणार होते ना मी, जर तुम्ही हे काम बरोबर केलं असतं तर. आता मी काय तुम्हाला फक्त नुसतं उगाचच तुरुंगातनं सोडवू का? त्याबरोबर महिपत आणि नागराज एकमेकाकडे बघतात आणि मोठ्याने हसतात. प्रिया आता त्यांना म्हणू लागते, काय झालं, असं वेड्यासारखं का हसताय? त्याबरोबर मग महिपत म्हणू लागतो, तुला काय वाटतं ग बबले, आम्ही दोघं काही वेडेबिडे आहोत का ग? तू सांगितलं काम करायला आणि आम्ही काम केलं म्हणून. तुला काय वाटतं, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला का? तू बोलली आणि मी माझ्या लेकीला तेव्हाच कामाला लावलं होतं आणि मी त्या वकिलाला जाऊन भेटायला लावलं होतं आमच्या माणसांना. आमच्या माणसांनी आम्हाला ताबडतोब सांगितलं की तू त्या वकिलाला फक्त आमच्याजवळ येऊन गोड गोड बोलायला सांगितलं होतं. तो वकील आम्हाला बेल मिळवूनच देणार नव्हता, ही गोष्ट आम्हाला माहीत होती, म्हणून आम्ही तुला तुझ्याच जाळ्यात अडकवलं. आम्ही फक्त नाटक केलं हे सगळं घडवून आणण्याचा, आणि आम्ही घडवून मात्र काही आणलं नाही. तर सायली आणि अर्जुनला काहीही होता कामा नये, फक्त त्यांच्या गाडीला धडक द्यायची आणि त्यांची गाडी उडवायची, एवढंच मी माझ्या माणसांना सांगितलं होतं. माझी माणसं काम अपूर्ण करत नाहीत ग, माझी माणसं काम अगदी अचूक आणि बरोबर करतात. मी त्यांना गाडी उडवायला सांगितली होती, गाडीतल्या माणसांना काही करायचं नाही म्हटलं होतं, त्यांनी बरोबर गाडी उडवली, गाडीतल्या माणसांना काही केलं नाही आहे. आता आम्ही तर दोघंजणं तुरुंगात आहोत, त्यामुळे संशयाची सुई फक्त तुझ्याकडे फिरणार, फक्त तुझ्याकडे. आम्हाला बाहेर काढायचं नव्हतं, आमच्याबरोबर गेम खेळत होती ना, आता बघ, आता आम्ही तुझा बरोबर गेम केला, आता लटक. त्याबरोबर हे सगळं ऐकून प्रियाला राग येतो आणि त्यात आता प्रियाला महिपत हेही सांगतो की हे सगळं काही मला साक्षीने सांगितलं, माझी लेकच शेवटी माझ्या कामी पडली.
समजलं का तुला? मग आता साक्षीने हे सगळं केलं हे ऐकल्यावर तर प्रियाला साक्षीचा तर खूपच राग येतो आणि मग आता प्रिया ही साक्षीच्या तर आता मी तिला सोडणार नाही आहे असं म्हणत आता ती थेट पोलीस स्टेशनमधनं साक्षीच्या घरी येते आणि साक्षीला ती म्हणत असते, साक्षी तू मूर्ख आहेस का? अक्कल नाही आहे का तुला? बावळट आहेस का तू? अगं मी अण्णा सरांना सोडवण्यासाठी त्या वकिलाला कामाला लावलं होतं आणि तू काय केलंस? तू अण्णा सरांना माझ्या विरोधात भडकवलंस. अगं जर त्या सायली आणि अर्जुनचा गेम ओव्हर झाला असताना तर आपल्या डोक्याचं कायमचं टेन्शन गेलं असतं. म्हणून मी हा सर्व प्लॅन रचला होता, ट्रॅप केला होता आणि तुम्ही काय केलं तर तुम्ही त्या सायली आणि अर्जुनला सोडून दिलं. तुम्ही त्या सायली अर्जुनला वाचवलं. अरे मूर्ख आहात का तुम्ही सगळे? मी एवढा चांगला स्ट्रॉंग प्लॅन बनवला होता आणि तुम्ही त्या प्लॅनची सगळी वाट लावली, माती केली तुम्ही त्या प्लॅनची. हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं? अगं साक्षी, जर तो अर्जुन कायमचा संपला असता तर तुझ्या अण्णांना बेल मिळणं सोपं झालं असतं आणि मग तुझ्या अण्णांना तुरुंगात घालण्याची पुन्हा कोणाची हिंमतच झाली नसती. पण तू काय केलंस? तू माझ्या विरोधात तुझ्या अण्णांना भडकवलंस आणि त्यामुळे आता सगळी गडबड होऊन गेलेली आहे. मूर्ख आहेस का तू? तुला तर काही हातपाय मारता येत नाही आहेत. तू तर तुझ्या अण्णांना बाहेर काढू शकत नाही. मी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार होते, किंबहुना करतही होते. तर मी प्रयत्न करत होते त्यांनासुद्धा आता टाळं मारलं आहेस, त्याचीसुद्धा पायामुळं कापून टाकलेली आहेस. आता तुझे अण्णा कधीच तुरुंगातनं बाहेर येणार नाही. आता आयुष्यभर तुझे अण्णा तुरुंगातच सडत राहणार आणि आता तुला काही करायचं आहे ते करून घे. आता आयुष्यभर तुला तुझ्या अण्णांना कधीच भेटता येणार नाही, बघता येणार नाही. तुला खूप हौस होती ना, नको ती करणी करून ठेवायची. आता बघ जे केलंयस ते निस्तर. माझ्यावरती तर कोणाला संशय येणार नाही, कारण माझे कॉन्टॅक्ट एवढे मोठे नसणार आहेत हे सायली अर्जुनला माहिती आहे. त्यामुळे आता मी तर या सगळ्यामध्ये अडकणार नाही. त्यामुळे आता तूच या सगळ्यात अडकू शकतेस. अर्जुनला जर तुझ्यावरती शंका आली तर काय करशील? अर्जुनला माहिती आहे तू जिवंत आहेस. जर तू जिवंत आहेस हे त्याला माहिती आहे तर मग तो तुला सोडणार नाही. आता हे सगळं ऐकल्यावर मग मात्र आता साक्षी घाबरते आणि साक्षी चिडते सुद्धा. साक्षी आता महिपतने तिच्या रक्षणासाठी तिच्याकडे जी पिस्तूल देऊन ठेवलेली असते ती पिस्तूल थेट काढते आणि आता साक्षी ही प्रियावरती ती बंदूक रोखते. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, साक्षी काय करतेस हे? साक्षी म्हणते, मी तेच करते जे मी करायला हवं होतं. तुझी हिंमत कशी झाली माझे अण्णा आयुष्यभर तुरुंगात सडतील असं म्हणण्याची? तुझी हिंमत कशी झाली मला धमकी देण्याची? तुझी हिंमत कशी झाली माझ्याबद्दल वाईट बोलण्याची? हां, अर्जुन सायली माझ्यापर्यंत पोहोचतील? हां, माझ्यापर्यंत? लक्षात ठेव, ज्या दिवशी ते अर्जुन आणि सायली माझ्यापर्यंत पोहोचतील ना, तो दिवस तुझ्या आयुष्यातला तुझा शेवटचा दिवस असेल. समजलं ना? विसरू नकोस. तुला रस्त्यावरनं उचलून आम्ही लोकांनी वरती आणले, आम्ही तुला त्या घरात पाठवलं म्हणून तू त्या घरामध्ये आज राणीसारखं राज्य करतेस आणि आता तू आमच्यावरती गुरगुरणार, आमच्यावरती उडायला लागणार तू. हां, त्याबरोबर मग प्रिया आता घाबरते. प्रिया साक्षीला म्हणत असते, साक्षी हे बघ वेडेपणा करू नकोस, बंदूक खाली घे. साक्षी म्हणत असते, नाही घेणार बंदूक खाली. लक्षात ठेवायचं, जर सायली आणि अर्जुन माझ्यापर्यंत पोहोचणं तर दूर, त्यांच्या मनात जरी माझ्याबद्दल शंका किंवा माझ्याबद्दल विचार जरी आला ना तरीही मी तुला सोडणार नाही. काहीही झालं तरी या सगळ्यात मी अडकता कामा नये. आणि राहिला प्रश्न माझ्या अण्णांचा, तर माझ्या अण्णांना तर तू सोडवायचंच. तू त्या वकिलाला फक्त माझ्या अण्णांना गोडगोड बोलायसाठी पैसे दिले होतेस. तुझं काम झालं असतं की तू माझ्या अण्णांकडे ढुंकूनसुद्धा बघितलं नसतंस. हे मला माहीत नाही असं वाटतंय का तुला? मला बरोबर माहिती आहे तू कुठल्या मातीची बनली आहेस ती प्रिया. उगाचच्या उगाच माझ्याशी खोटं बोलून मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. समजलं ना? तू जेव्हा जन्माला आली नसशील ना तेव्हापासून मी माझ्या अण्णांच्या बरोबर राहून हे सगळे छक्केपंजे बघितलेले आहेत. त्यामुळे तुझ्यासारख्या माणसांना त्यांची लायकी ओळखायला मला फार वेळ लागत नाही. त्याबरोबर मग आता प्रिया लगेचच नरमते आणि प्रिया आता म्हणू लागते की अगं साक्षी, बंदूक खाली घे बंदूक तू. अगं असं काय करतेस? कितीही झालं काहीही झालं तरी आपणच एकीमेकीला साथ दिली पाहिजे ना. आता आपणच जर असे एकीमेकीच्या जीवावर उठलो तर कसं चालेल? अगं आधीच एकतर ती सायली अर्जुन या सगळ्यातनं वाचले, त्यामुळे आता ते शोधाशोध करायला सुरुवात करणार. यावेळी आपण एकीमेकीच्या सोबत असायला हवं. माझं जर काही चुकलं असेल, मी रागात काही जास्त कमी बोलून गेले असेल तर मला माफ कर. अगं पण मी जे काही बोलते ते तुझ्या काळजीपोटीच असतं ना. खरंच मला तुझी खूप जास्त काळजी वाटते, म्हणून मी काळजीपोटीच फक्त तुला बडबडत असते. बाकी माझ्या मनातही काहीही वाईट विचार नसतो गं साक्षी. खरंच अगं जर ते सायली अर्जुन मेले असते ना तर आपला फायदाच झाला असता ना. अगं आपल्या मागचं सगळं लचाण सुटलं असतं ना. त्याबरोबर साक्षी म्हणते, तुला काय मूर्ख वाटतो का आम्ही? पोलिसांना आधीच माहिती आहे की माझे अण्णाच त्या सायली अर्जुन बरोबर वाकडं घेऊन आहेत. मग पोलिसांना माझ्या अण्णांवरती दाट शंका आली असती आणि पोलिसांनी माझ्या अण्णांना आणखीन आतमध्ये डांबून ठेवलं असतं. तुला काय वाटतं मला कळत नाही आहे का?
तू माझ्या अण्णांना ह्या सगळ्यामध्ये अडकवलं असतंस आणि तू मात्र नामानिराळी राहिली असतीस, किंबहुना तू अजूनही नामानिराळीच आहेस. तू हे सगळं करशील असं कोणाला वाटलंही नसतं आणि माझे बिचारे अण्णा ते या सगळ्यामध्ये अडकून राहिले असते, ते या सगळ्यात फसले असते आणि तू त्यांना बेल वगैरे काही मिळवून दिली नसतीस, हे सुद्धा मला माहिती आहे. त्याबरोबर मग प्रिया म्हणू लागते, अगं साक्षी, मी कशाला असं केलं असतं? जर अण्णा सरांनी माझी मदत केली असती तर अर्थात मी सुद्धा त्यांची मदत केलीच असती ना. हे बघ साक्षी, 2 वर्ष, तब्बल 2 वर्ष आपण एकमेकांची मदत केली. सॉरी, आता 2 नाही तर 4 वर्ष. तू तुरुंगातून सुटून आल्यानंतरची सुद्धा ही 2 वर्ष मला माहिती आहे तू जिवंत आहेस, पण तरीही मी कधी कोणाला बोलले का की तू जिवंत आहेस हे मला माहिती आहे म्हणून? नाही ना. का? कशासाठी? आपल्या मैत्रीच्यासाठीच ना, आपल्या मैत्री खातरच ना. मग जर मला अण्णांना लटकवायचंच असतं, अटकवायचंच असतं तर मी तेव्हाच अण्णांना अटकवलं नसतं का? पण मी तसं काहीही केलेलं नाही आहे. अगं तुझे अण्णा मलासुद्धा माझ्या वडिलांच्यासारखेच आहेत ना, मग मी त्यांना कशाला लटकवण्याचा विचार करू? खरंच तू माझ्यावर विश्वास ठेव. आणि आता पुरे झालं. आपण असं आपापसात भांडत राहिलो ना तर त्या सायली अर्जुनपर्यंत पोहोचणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही. आपण कधीच त्यांना हरवू शकणार नाही. आपल्याला जर त्यांना हरवायचं असेल ना तर आपली एकी राहणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणूनच मी तुला सांगते, प्लीज उगाचच्या उगाच माझ्यावरती अविश्वास दाखवणं बंद कर, माझ्यावरती शंका घेणं बंद कर आणि आता पुन्हा आपण सगळेजण एक होऊया, एकीने त्या लोकांना आपण मात देऊया. तर दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि सायलीला तर प्रियावरती दाट संशय आलेला असतो. त्यामुळे आता अर्जुन आणि सायली हे दोघंही जण आता प्रियावरती लक्ष ठेवायचं ठरवतात आणि आता ते दोघं हेही ठरवतात की आपण आता प्रियाला सोडायचं नाही. आपण नक्की प्रियाचं काय सुरू आहे हे शोधून काढायचंच. जर या सगळ्याच्या मागे प्रियाचाच हात असेल ना तर आपण प्रियाला जन्माची अद्दल घडवायची. प्रियाला इतक्या सुखासुखी आपण ह्या सगळ्यातनं सुटू द्यायचं नाही. प्रियाला तिच्या प्रत्येक पापाचं फळ हे आपण मिळवून द्यायचं म्हणजे द्यायचं. मग आता चैतन्य म्हणत असतो, अर्जुन नेमकं तुझ्या मनामध्ये सुरू काय आहे, करायचं काय? त्यावर अर्जुन सांगत असतो, सिटी हॉस्पिटलच्या बाहेर आमच्या गाडीचा अपघात झाला आहे ना, तिथले CCTV फुटेज चेक करूया. मग आता अर्जुन पोलिसांच्या मदतीने CCTV फुटेज वगैरे चेक करतो. तेव्हा त्याच्यामध्ये त्याला तो फोनवरती बोलणारा माणूस दिसतो. आता तो माणूस गपचूप लपून फोनवरती बोलत असल्यामुळे त्या माणसावरती सायली, अर्जुन आणि चैतन्य तिघांनाही डाऊट येतो. अर्जुन, चैतन्य दोघंही जण आता इन्स्पेक्टर सावंतांकडे त्या माणसाचं फोटो देतात आणि त्यांना सांगतात की या माणसावरती आम्हाला संशय आहे. आम्हाला असं वाटतंय की आमच्या अपघातामध्ये याच माणसाचा काहीतरी मोठा हात आहे. आता इन्स्पेक्टर सावंतांना फोटो देऊन अर्जुन सांगत असतो की प्लीज लवकरात लवकर या माणसाला शोधून काढा. मध्ये 2-3 दिवस असेच जातात, 3-4 दिवस जातात आणि त्यानंतर आता इन्स्पेक्टर सावंतांना तो माणूस सापडलेला असतो. आता तो माणूस सापडल्यानंतर अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत फॉलोअप देतात की तो माणूस आम्हाला सापडलेला आहे. आता हे ऐकून अर्जुनला खूपच जास्त राग आलेला असतो. आता अर्जुन रागारागात पोलीस स्टेशनला जातो. त्याच्याबरोबर सायली आणि चैतन्य हे असतात. अर्जुन हा आता जातो आणि थेट त्या माणसाची कॉलर पकडतो. तर दुसऱ्या बाजूला सायली मनामध्ये पक्का विचार करत असते की जर या सगळ्यामध्ये प्रियाचा थोडा जरी हात आहे हे मला कळलं ना तर मी तिला सोडणार नाही. जर प्रियाला आयुष्यातनं उठवलं तर माझंसुद्धा नाव सायली नाही. तर दुसऱ्या बाजूला आता अर्जुन हा त्याला विचारत असतो, काय रे, हे सगळं तुला कोणी करायला लावलं होतं? बोल लवकर. त्याबरोबर आता इकडे सायलीची तर इच्छाच असते की याने प्रियाचंच नाव घेतलं पाहिजे. मग मी प्रियाला बरोबर बघते, प्रियाला मी सोडत नसते. पण आता तो माणूस काहीच बोलत नसतो. पण अर्जुनने तर आता ठरवलेलंच आहे की काहीही झालं तरी मी याच्याकडनं सगळं सत्य वधवून घेणारच. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. आता या माणसाला अर्जुनने पकडलेलं तर आहे पोलिसांच्या मदतीने, पण आता हा माणूस अर्जुनला सगळं काही सत्य सांगेल का? पुढे काय घडेल ह्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.